आधी सर्वच आधी वन थिंग, हॅपी डे. वुमन्स मेन्स जे हॉलची कॅपॅसिटीच्या अंतर आहे ना, रेशिओ, तेच आपलं आहे. वी आर 1:1. ही नाही तर ही कायच नाही, आणि डेफिनेटली ही नाही तर तुम्ही कायच नाही. ओके. सो पण काहीतरी मार्केटिंग करायचं ना, ब्युटी पार्लरला स्कीम्स द्यायचे, सगळ्या साड्यावर स्कीम्स द्यायचे, सिरियल्सना वुमन्स डे साजरा करायचे, तर एक हॅपी बर्थडे सारखा डे उजवतो आहे. 19 नोव्हेंबर इज ऑल्सो इंटरनॅशनल मेन्स डे. पण तुमच्या शेविंगने डायला किती खर्च होत ना, 200 रुपये, त्याच्यावर पण डिस्काउंट द्यायचे, म्हणजे आम्ही साजराच करत नाही. तुम्ही कायच नाही, मतलब ॲब्सोल्युटली नथिंग. फक्त ब्लू शर्ट, आणि महाराष्ट्रामध्ये असेल तर व्हाईट शर्ट, सेम आहे. काही मतलब तुम्ही शॉपिंग, तुम्हाला काय गिफ्ट द्यायचे, म्हणजे किती वॉलेट द्यायचे आणि किती बेल्ट द्यायचे. आम्ही थकलो आहे आता. काहीतरी नवीन करा, काहीतरी असं फ्रिलवाला शर्ट्स घाला, असं काहीतरी करा प्लीज. आता मी मॅडमना म्हणत होते, द लेडी इन रेड टुडे, की थँक गॉड तुम्ही डॉक्टर नाही आहे. नाही तर आम्ही जेवढे लेक्चर्स देत होते ना, फक्त एकच नाव होणार मॅडमचं. कारण की पुढे कोण बोलणार, मार्केटमध्ये कोण राहणारच नाही, बिकॉज शी वुड हॅव कॅप्चर्ड द मार्केट. एम आय राईट? इन एनी अदर फील्ड शी इज लवली. आणि माझी एक कंप्लेंट आहे सोनाई ग्रुप प्रत्येक, तुम्ही हॉस्पिटल का चालू नाही करत आहे? यू हॅव सच गुड मॅन पॉवर, गिव्ह अस सम प्लॅटफॉर्म टू शोकेस. बट आय एम व्हेरी हां, शी वॉन्टेड टू बी एक्नॉलेज. शी इज माय डॉटर, शी इज 7 months. तर ते आता तिच्या लेक्चरला हे करते, तिने माझा आवाज ऐकला आहे. ओके. सो आधी माझं खूप कॉम्प्लिकेटेड इंट्रोडक्शन झालं आहे, म्हणजे मलाच कळत नाही की मीच काय करत आहे, एवढं कॉम्प्लिकेटेड इंट्रोडक्शन झालं आहे. आय विल मेक इट सिम्पल फॉर यू. आय एम पिडियाट्रिक, म्हणजे 18 वर्षाचं आतमध्ये, ठीक आहे. हेमेटोलॉजिस्ट म्हणजे रक्ताच्या डॉक्टर, आणि ऑन्कोलॉजिस्ट म्हणजे पिडियाट्रिक, 18 वर्षाच्या आतमध्ये जे काही कॅन्सर असेल ती मी ट्रीट करते. गडांचा कॅन्सर, डोक्यांचा कॅन्सर, ब्रेन ट्युमर्स, किडनी कॅन्सर, स्किन कॅन्सर्स, हे सगळं. आता खरे अर्थाने जे मॅडमने सांगितलं की मी आणि माझी आई सेमच दिसते, आम्ही सेमच आहे. माझी मम्मी गुजरातची आहे, आय एम अ गुजराती मॅरिड टू अ महाराष्ट्रीयन फॅमिली, आणि शी इज अ गायनेकोलॉजिस्ट, आय एम अ पिडियाट्रिशियन, माय हजबंड इज अ फिजिशियन. आमचं सगळं हे आहे. पण आय एम व्हेरी क्लोज टू हर कम्पेअर्ड टू माय मदर. एवढं क्लोज की डिलिव्हरीनंतर मी माझी माहेरी जाऊन रडले की माझ्या घरी मला पोचवा, मला आईकडे जायचे. कारण की शी यूज टू के खा, काय नाही होत, तू हे खा ते खा, तू काय नाही होत. शी गेव मी द फ्रीडम. आणि खरं अर्थाने माझं आयुष्य माझ्या लग्नानंतरच चालू झाला, कारण की MBBS 5.5 years, MD पिडियाट्रिक्स 3 years. तिच्यानंतर मी माझ्या इंजिनियर गुजराती बाबांना सांगितलं की मला पुढे अभ्यास करायचे. ते मला असं, आता पुढे काय करायचं तुला? पैसे कधी कमावणार? हीच गुजराती ना, असं त्यांनी सेविंग्स दिलेले मला, तर आता प्रॉफिट पाहिजे ना त्यांना, की पैसे कधी कमावणार. आणि त्याच्यानंतर मी त्यांना सांगितलं मला हॅमेटो ऑन्कोलॉजी करायचे. आणि लाईक अ बिझनेस पर्सन हू इज अ गुजराती, त्यांनी मला एक प्रश्न विचारलं, किती केसेस आहे पिडियाट्रिक ऑन्कोलॉजीमध्ये? लहान बाळांना कॅन्सर थोडी होतो, तू काय कमावशील? तुझ्याकडे पेशंट कशाला येणार? पेशन्सच नसते ना. सो प्रत्येक 3 मिनिटाला भारतामध्ये एक पिडियाट्रिक कॅन्सर डायग्नोस होतं, ठीक आहे. माझी OPDला प्रत्येक 1 दिवसाला मी नवीन केस बघते. ओके. आम्ही भारतामध्ये फक्त 399 पिडियाट्रिक हेमेटो ऑन्कोलॉजिस्ट आहे. आमच्या व्हॉट्सॲप ग्रुप पुरत नाही आहे, व्हॉट्सॲप ग्रुपनं पण जास्त लिमिट आहे. आणि तिच्यामध्ये जे पिडियाट्रिक हेमेटो ऑन्कोलॉजिस्ट बोन मॅरो ट्रान्सप्लांट करतो ते आम्ही फक्त 58च लोक आहे, ठीक आहे. वी आर लाईक असं मोजू शकते आम्ही, ही शहरामध्ये ही शहरामध्ये ही, असं चाललं आहे आमचं. आज माझी डिग्री कळली, आता मी काय करते ते तुम्हाला समजलं. आता पुढे मी मॅडमच्या एक्सटेंडेड पार्ट बोलणार आहे. मी आता विसरून जाणार की मी पिडियाट्रिक हेमेटो ऑन्कोलॉजिस्ट, बोन मॅरो ट्रान्सप्लांटर आहे. मी आता विसरून जाणार मी डॉक्टर आहे. मी विसरून जाणार तुमची कोणतरी डिग्री आहे. मी असं बोलणार आणि आपण असं ऐकणार की आपण एक झाड खाली सरपंच आणि बाकी गावाची मीटिंग चालली आहे, आणि आपण एकदम नॉर्मली कसं जिवायचे ते आपलं बोलणार एकदम. आणि तुम्हाला प्रश्न विचारायचे आत्ताच विचारायचे, नंतर विचारू नको, कारण की नंतर ते याद राहणार नाही.
अटेन्शन स्पॅन इज इन्स्टा रील. 30 सेकंड्स नंतर आपल्याला काहीच आठवत नाही, बरोबर ना. 30 सेकंड्स इज दर अटेन्शन स्पॅन. आता तुमचं हेल्थ इज रिअल वेल्थ. मी आता सोनाई ग्रुपची मेंबरकडून बोलणार आहे. आय एम गोन फॉरगेट माय MBBS डिग्री. मी मॅनेजमेंट असेल, MBA केलेल्या माणूससारखी बोलणार आहे, जे तुम्हाला कळेल आणि जे तुम्हाला पटेल. मी आता तुम्हाला आयन लेवल सांगितलं, तुम्हाला हां ठीक आहे मला माहिती आहे, आम्ही गुगल करू. तुमचे ऑप्शन आहे, तुम्हाला हे खायचं की हे खायचं. दॅट इज युअर ऑप्शन. यू वॉन्ट टू ईट हेल्दी और यू वॉन्ट टू ईट मेडिसिन्स. वी कैन गिव यू बोथ, है ना. नेक्स्ट, ठीक है. अभी ना हम लोग सीन बदल रहे हैं. अभी हम राष्ट्र चला रहे हैं. करंटली वी आर द प्रेसिडेंट, वी आर द फायनान्शियल मिनिस्टर्स, वी आर चेंजिंग द नेरेटिव्स. आता आम्ही असं निरुपय रॉय सारखा मला कोणतरी येईल, माझं लग्न होईल आणि मी सुखी होईल असं नाही आहे. मी लग्नानंतर फिरायला जाऊ असं नाही आहे आमचं. आम्ही फिरणार, आम्ही वुमन्स ट्रिप करणार, बिकॉज आम्ही आता थकलो आहे. आम्ही वॉन्ट द जिम्मा बघितला ना सगळं, बस तेच आहे. ती ही स्लाईड आहे. हॅपी वुमन्स डे. नेक्स्ट, माझा ऑब्जेक्टिव्ह जे मी खूपच थोडे मध्ये बोलणार, मला बेसिक्स ऑफ हेल्थ तुम्हाला समजायचे. मला तुम्हाला सायन्स अँड सिम्टम्स दे. तुम्हाला सगळी स्लाईडमध्ये तुम्ही हां मला असं झालं आहे आणि तुम्ही पुढच्यानं बोल हां तुला असं होतं ना, तसं मला करायचं आहे. मी तुम्हाला आउट ऑफ टेक्स्टबुक्स जे MBBS सायन्स गुगलवर टेक्स्टबुकमध्ये टिप्स नाही दिली ती मी आज देणार आणि नंतर आपण डेफिनेटली क्वेश्चन आन्सर सेशन करणार. आता मुन्नाबाई MBBSमध्ये सांगितलं की ती हार्ड असते ना, ते आपण तोड़ने के टाइम पे कौन सोचता है. ब्लड असतो ते सगळ्यांना माहिती आहे. स्किन इज दी लार्जेस्ट ऑर्गन, तिचं स्पेशलिस्ट मॅडम आहे. आणि दुसरं जे लार्जेस्ट ऑर्गन आहे ब्लड, जे शरीरात पूर्ण शरीरमध्ये असतो, 5 लिटर ब्लड असतो, ते तिची डॉक्टर मी आहे. तर ब्लड टाइप्स A पॉझिटिव्ह, B पॉझिटिव्ह, A नेगेटिव्ह, B नेगेटिव्ह, O पॉझिटिव्ह, O नेगेटिव्ह, AB इज जनरल कॅटेगरी द ब्लड टाइप्स असतो. स्केलेटल सिस्टम, CNS सिस्टम, डायजेस्टिव्ह सिस्टम, रेस्पिरेटरी, एंडोक्राईन, सेक्शुअल ऑर्गन हे सगळं ब्लडचे कनेक्टेड आहे. ठीक आहे. तुमच्या आता मला मुंबईपर्यंत जायचे आणि मी जर 500चा डिझेल भरला आणि मी बालेवाडी फाटाला अटकली तर माझी चूक आहे. मी माझं ॲव्हरेज ठेवलं नाही. तुम्हाला जर 60-70पर्यंत राहायचे तर तुमच्या HB 9चे वर पाहिजे. तुम्ही 5-4 चालू शकणार नाही. यू हॅव टू कीप युअर ॲव्हरेज प्रॉपर. त्याच्यासाठी बॉडी ऑइलिंग करावा लागणार आहे, बॉडीची सर्व्हिस करावा लागणार आहे. आता मी CBC सगळं करता, आता ते करते पण आहे. तुमचा रिपोर्ट तुम्हीच बघायचे आणि तुम्हीच डॉक्टरकडे जायच्या आधी सांगायचे की हां मला अनिमिया आहे. गुगल नको करू. हेमोग्लोबिन जे मेनमध्ये असतील ते 13 to 17 व्हायला पाहिजे. पण जर तुम्ही स्मोकिंग करता असेल तर तुमच्या 18, 19, 20 होऊ शकतो, कारण की ते पॉलिसायथिमिया विरा करतो. आणि जर तुमच्या HB 16च्या वर असेल आणि तुम्ही स्मोकिंग नाही करत असेल, प्लीज सी अ हेमॅटॉलॉजिस्ट. तुम्हाला हार्ट अटॅक येणं, MI बसण्याच्या चान्सेस जास्त आहे. ते तुम्हाला रक्त खूप गट झालेलं आहे, त्याला आपल्याला कमी करावा लागणार आहे. एनिथिंग हायर, एनिथिंग लोअर इज अ प्रॉब्लेम, है ना. आणि बायकामध्ये जे सेन्सस आहे ही वर्षाच्या हेल्थ सेन्सस, 68% फिमेल्स आर अनेमिक. 10 फिमेल्स घेतले तर 6 अनेमिक आहे आणि 4 बॉर्डरलाईन आहे. कोणाचं HB चांगलं नाहीच. ठीक आहे. प्लेटलेट्स, डेंग्यूमध्ये प्लेटलेट कमी झालं, प्लेटलेट कुठेतरी भेटत नाही, खूप मांग आहे प्लेटलेट. ते 1 लाख ते 4 लाखमध्ये पाहिजे. प्लेटलेट बेसिकली आपला रक्तस्राव थांबवतो. जर प्लेटलेट कमी झालं तर ते रक्तस्राव थांबणार नाही. मेन्सेसमध्ये जर 5 दिवस रक्तस्राव होतो असेल दॅट इज नॉर्मल. पण तुम्हाला 2 महिन्यामध्ये 2.5 महिने तुम्हाला रक्तस्राव होते, प्लीज सी अ गायनेकोलॉजिस्ट. ओके. आणि WBC आपली रोगप्रतिकारक शक्ती. कोविडमध्ये किती काढा पिले सगळ्यांनी? खूप पिले ना, त्याला काय फायदा होत नाही. ठीक आहे. बेसिकली इम्युनिटी कमी झाली. दिस इज आर आर्मी, दॅट इज 3,000 to 11,000. जर ते 11,000पेक्षा जास्त झालं, 15,000, 17,000, 20,000, तो तुम्हाला इन्फेक्शन आहे. पण जे 1 लाख झालं, 3 लाख झालं, दॅट इज द साईन ऑफ ब्लड कॅन्सर. फक्त रिपोर्ट करायचे आणि ते रिपोर्ट डॉक्टरना दाखवायचे नाही तर नको करू रिपोर्ट. डोंट वेस्ट पेपर. पेपरच वेस्ट करताय तुम्ही.
ठीक आहे. कन्सल्ट अ डॉक्टर जर ते नॉर्मल असेल. आमच्याकडे एक हेल्थ चेकअप, ॲन्युअल हेल्थ चेकअपचे एक माणूस आला होता. ही वॉज दी व्हाईस प्रेसिडेंट ऑफ गुगल पुणे आणि तिचं HB जे 13 नव्हता पण तिच्या HB 9 होता. वी डीड आयर्न स्टडीज, विटॅमिन B12, वी डिडंट फाइंड एनी कॉज वाय द HB सो लो. तर आम्ही काय केलं, त्यांना कोलोनोस्कोपी केलं की आम्हाला बघायचं होतं की ते रक्तस्राव कुठे होतं, कुठेतरी तर रक्तस्राव होतं ना, कशाला ते गुगल व्हाईस प्रेसिडेंट तर HB कशाला कमी व्हायला पाहिजे. वी डायग्नोज्ड हिम स्टेज 1 कोलोन कॅन्सर अँड ही डिड नॉट डू एनिथिंग, कारण की ते कोलोन कॅन्सर स्टेज 1मध्ये होतं आणि आम्ही त्याला पुढे ते पसरलेलं रोखलं आणि वी हॅड टू रिमूव्ह अ स्मॉल ट्युमर जस्ट बिकॉज ही शोड अस द ॲन्युअल हेल्थ चेकअप रिपोर्ट. करायचे तर महत्त्वाचं आहे पण ते कोणातरी दाखवा तरी. नेक्स्ट. आर हेल्थ इज आर रिस्पॉन्सिबिलिटी. आता ते हेल्थ चेकअप करताय कारण की ते तुमची रिस्पॉन्सिबिलिटी घेत आहे, पण त्याच्या पुढे काय करायचे ते तुमची रिस्पॉन्सिबिलिटी आहे. आणि आपण सगळं कसं सोनं लॉकरमध्ये ठेवतो, म्युच्युअल फंड्स घेतो, ते बरोबर आपला हेल्थ चेकअप करायचे. आणि गांधीजीसारखा नाही ऐकायचे आणि बघायचे नाही. दॅट इज नॉट आवर जनरेशन. आपल्याला सगळं जामनगरमध्ये काय झालं, नीता अंबानीने कशी साडी नेसली होती, ते सगळं आपल्याला माहिती पाहिजे. आणि आज तुम्हाला सगळंच माहिती आहे. मी फक्त चावी लावायचं काम करते आज. आय एम जस्ट स्प्रेडिंग. मी तुम्हाला 6th स्टँडर्डमध्ये घेऊन गेलेली आहे आणि 6th स्टँडर्डचं रिव्हिजन मी चावी लावून करते की दिस इज इम्पॉर्टंट. नेक्स्ट. आता ब्लड कुठे कुठे बनतो. एक लिव्हरमध्ये बनतो, अल्कोहोल नको घेऊ. स्प्लीनमध्ये बनतो आणि एक बोन मॅरोमध्ये बनतो. बोन मॅरोमध्ये प्रत्येक हाडामध्ये एक टनल असते. नॉनव्हेज खाता, जे सोसून खाता ना, तिच्यामध्ये बनतो ब्लड. ब्लडमध्ये एक व्हाईट ब्लड सेल, रेड ब्लड सेल आणि प्लेटलेट असतो, जे आपण आता नॉर्मल व्हॅल्यूज बघितली ती. नेक्स्ट. रेड ब्लड सेलमध्ये हे सगळं आहे पण एक आयन आहे. ठीक आहे. आता मी तुम्हाला सिम्पटम्स म्हणणार आणि तुम्ही सगळं असं असं करणार. नेक्स्ट. आता अनेमिया म्हणजे काय. HB लो झाले म्हणजे अनेमिया. त्याचे खूप सारे कारण होऊ शकते की तुमचे खूप रक्तस्राव होतो आहे, तुम्ही प्रेग्नेंट आहे, तुमचा एकदम हायपर व्हॉल्युमिक स्टेट चालतो आहे, तुम्हाला काहीतरी इन्फ्लमेशन झालं आहे आणि विटॅमिन, मिनरल आणि आयनची डेफिशियन्सी. दिस आर फ्यू ऑफ द रिझन्स. नेक्स्ट. आता फर्स्ट आयन डेफिशियन्सी अनेमिया. सकाळी उठून 9 वाजता आणि 10 वाजता थकवा येतो. ट्रॅफिकमध्ये असताना थकवा येतो. ठीक आहे. काहीतरी स्क्रीनवर बसलेलं आहे ना, अचानक इंस्टाग्रामची रील आली आणि लगेच इंस्टाग्रामवर बघता. येस, बघता. ठीक आहे. अचानकच क्रॅम्प येतो. उठता बसताना अचानक क्रॅम्प येतो आणि ते जातच नाही. ठीक आहे. काहीच करायचं नाही. मित्राने मेसेज केलं, भेटायचे बालेवाडी हाय स्ट्रीटला. आय एम बिझी, कांट टॉक नाव. लगेच मीटिंग आलेली आहे. मीटिंग इन 10 minutes, कांट टॉक नाव. बॉस इज विथ मी. नुसतं सोनाई ग्रुपच्या चिरंजीवीला. कशाला असं करते तुम्ही. आयनला बरोबर ठेवत नाही तुम्ही. नख खूप तुटता. किती सिम्पल साईन ना, असं 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 असं. ठीक आहे. माझ्याकडे आय वॉज जस्ट टेलिंग शिल्पा अँड शुभदा येस्टरडे. दिस इज अ व्हेरी लेटेस्ट एक्झाम्पल. डे बिफोर येस्टरडे माझ्या OPDमध्ये हिंजेवाडीच्या IT कंपनी आले. बोथ आर IT समवेअर व्हेरी गुड पोझिशन दे आर. आणि ते त्यांच्या मुलं घेऊन आलं. ते हार्डली 2-3 इयर्सचं असतं. ठीक आहे. आणि त्यांच्याकडे एक रिपोर्ट होती. मी मुलांना बघितलं आणि मला माहिती आहे की ते अनेमिक आहे. मला तो मशीन बघून रेट्स करते ना तसं. तर जसं मॅडमनं साडी बघून करते, हां ही 10,000चे वर जाऊ शकत नाही, तसं ते तसं मला तो कसं होतं, मॉलमध्ये जायचं मला असं ह्याला सांगायचे, हां त्याला आयर्न डेफिशियन्सी अनेमिया आहे, त्याच्या विटॅमिन B12 असं होतं. मला चालताना की मी त्याला सांगूया की तू प्लीज तुझं चेक कर, असं ते. जसं शिल्पाला होतं असं ॲक्नेची क्रीम देऊ मी तिला. तर आय लुक्ड एट हिम. मला वाटलं की हा ही मुलांना आयर्न डेफिशियन्सी आहे ना, तिचं काहीतरी चाललं आहे तिच्यामुळे. आणि ते मदर आली आणि ते मला म्हणलं की माझं बाळ आता ही इज लुकिंग व्हेरी प्लम्पी आणि ते आता फॉरेनरसारखा दिसतोय. मला तिला ॲड एजन्सीमध्ये टाकायचे फर्स्ट क्रायमुळे. आणि फर्स्ट क्रायने ब्लड टेस्ट करायला सांगितलं आहे. कॅन यू प्लीज गिव्ह अ फिटनेस सर्टिफिकेट. आणि मी रिपोर्ट बघितला HB2. ठीक आहे. कारण की तिच्या HB2 होतं ते ही वॉज लुकिंग व्हेरी पेल. आणि जसं तुमच्या HB कमी होतं, तुमचं जे केश असतं ते काळा होऊन ते ब्राऊन होते.
बिकॉज द मेलॅनिन पिगमेंट स्टार्ट्स डिफॉल्टिंग. तो ते फॉरेनरसारखा दिसायला लागलं बिकॉज ही बिकेम व्हाईट अँड द हेअर बिकेम ब्राऊन. आणि मी त्यांना विचारलं की तुम्ही काय देता खायला? आणि ते म्हणले की आम्ही टोफू देते, आम्ही त्याला A2 मिल्क देते आणि आम्ही त्याला चिकपी क्रीम देते. मी का अच्छा ओके. मी का तुम्ही नॉर्मल राईस भात असं नाही देत का? की ते नो, मी अँड माय हजबंड आर ऑन कीटो डायट, सो ही इज ऑल्सो टेकिंग कीटो डायट विथ अस. माझे प्रॉब्लेम्स वेगळे. 6 वाजता नंतर जे OPDची IT कंपनी जे येते ना, ते मला काही वेगळंच गुगल करावं लागते. ठीक आहे. सो असं पण होऊ शकते की एकदम हायफाय नाही, पण आपण जे महाराष्ट्रीयन जेवण करतो आहे ना, जे माझी आई जेव्हा कोणीतरी पाहुणे येते ना, मला खूपच बरं वाटतं. कारण की ते मोठी थाळी असते, त्याच्यामध्ये एक मीठ, ठेचा, ते गुलाबजामुन, त्याच्यानंतर एक कोरी भाजी, रसावाली भाजी, भाकरी, शिरा. आणि तिची पण पद्धत आहे, नोबडी कॅन डिस्टर्ब हर. मतलब मी ते ताट लावू शकत नाही, कारण की तिचा एक पॅटर्न आहे, ह्याच्यानंतर हे, ह्याच्यानंतर हे, ह्याच्यानंतर. शिल्पा मागे बघते. पण मला इतकी आवडतं ना, बिकॉज लोणचं इज द हायेस्ट सोर्स ऑफ विटॅमिन B12. तुम्हाला माहिती होते का? लोणचं, ठीक आहे, जे आपण मीठ टाकतो त्याच्यामध्ये मिनरल्स आहे, जे कोरी भाजी आहे त्याच्यामध्ये फायबर आहे, जे रस्सावाळी भाजी आहे, जी मटकी आहे, दर्स इज ऑल प्रोटीन सोर्सेस. जे आपण तेच खाल्लं ना, तर तुम्ही माझी त्यांची काही गरज नाही आहे. वी आर डन विथ इट. आत्ता जे मेन सिम्टम्स बोलणार नाही, थकवा येणं, इन्फेक्शन होणं, ते ठीक आहे. जे वेळा तुम्हाला राग येतो ना, खूप राग येतो, एक दिवस आला तर ठीक आहे, पण नवऱ्याला जो 14 दिवस मारायची इच्छा असते कंटिन्युअसली, तो प्लीज तुम्ही हेमोग्लोबिन चेक करा. आयर्न डेफिशियन्सीमुळे खूप चिडचिड असते. ठीक आहे. जे दिवशी मी काही वेगळे टेंजंटच काहीतरी बोलायला लागली ना, तर माझा हजबंड मला म्हणतं चल ना आपण CBC चेक करूया, चल ना. आमचे मेडिकल जोक्स आहे, आमचे एकदम मेडिकल लेवलचे जोक्स आहे. मी पिडियाट्रिशियन आहे, ते फिजिशियन आहे, तर ते मला म्हणतात चल ना आपण एकदा असंच आयर्न लेवल चेक करूया. मतलब मला ते असं सटनली सांगतं, तोंडावर सांगू शकत नाही ना काय चिडचिड करते, सटनली सांगतो की तू काय चिडचिड करते, तू स्वतःला ऐक, तू काय बोलते. दॅट इज हिज वे ऑफ पुटिंग अ डॅम ऑन मी, की तू रॅशनल नाही बोलत. आता तुम्हाला हे सगळं माहिती आहे ना, की मला रिपीट करायचे प्लीज. हे जे आपण खातो आहे ना, मटकी, चणा, ते ॲटलिस्ट रात्री एकदा खा, बेडमध्ये खा, की असं तुम्ही जेवणमध्ये सब्जी म्हणून खा, पण त्यांना खायचे. ठीक आहे. आता आपण काय करतो, व्हॉट वी आर डुईंग इज की सकाळचा डब्बा येतो आहे, पण रात्री आपण थालीपीठ, समोसा, भेल, पुरी, कचोरी काढून संपतो आहे. डोंट डू दॅट. ॲटलिस्ट हॅव अ प्रॉपर डाएट. डार्क चॉकलेट खा थोडीफार, फ्रूट्स आपण खातो, जे किती छान फ्रूट्स भेटते सगळं, नॉनव्हेज पण खा, दॅट इज ऑल राईट. दिस इज आयर्न डेफिशियन्सी अनेमिया. तुम्हाला सिम्टम्स असेल तर ते टेस्ट करतायत तिकडे, प्लीज गिव्ह युअर ब्लड रिपोर्ट देअर. नेक्स्ट, विटॅमिन B12 डेफिशियन्सी. मी तुम्हाला एकच साइन अँड सिग्नल सांगणार आहे विटॅमिन B12 डेफिशियन्सीचा. तुम्हाला जे तडे असते ना, पाम्स आणि सोल्स, ते जडतं. ठीक आहे. हां, कधी कधी मुंगे येते, आणि ते मुंगे एकदा आली, आज आली, पण ते 2-3 दिवसांना 2-3 वेळा येते. तर दॅट इज द बॉडी गिविंग यू अलार्म की ते विटॅमिन B12 डेफिशियंट आहे तुमच्या. आणि जर तुम्हाला आयर्न डेफिशियन्सी आहे, तर तुम्ही प्लीज विटॅमिन B12च्या पण तुम्ही सिरप घे. कारण की जर B12 कमी असेल आणि तुम्ही फक्त आयर्न टॅबलेट्स घेतलं, तो आयर्न वाढणार नाही. आयर्न वाढायला B12 लागतो. मटकी, लोणच्या, लेग्युम्स, हे सगळं B12 रिच्ड आहार आहे. लोणचं खायचं आपल्याला. ओके, दॅट इज नॉट स्टेल. दॅर इज सम लॉजिक बिहाइंड आर हिंदू कल्चर. आपले जे पूर्वज होते ना, ते खूप सायंटिफिक होते, आपण नाही आहे, आपण गुगल आहे. ठीक आहे. गुगल, प्लीज कॉल मॉमा. कॅल्शियम. मला फक्त हेच सांगायचे की तुम्हाला क्रॅम्प्स येतो रात्री, अचानक इथे दुखते, पोट्रीज म्हणता ना तिला. हां, आय एम गुजराती, लर्निंग व्हेरी गुड मराठी. ओके. तुम्हाला अचानक क्रॅम्प येतो, आणि ते जे क्रॅम्प आला आणि तुम्ही रात्री जर उठला, तर तुम्हाला देव खाली आला, तुम्हाला काही कळू शकत नाही ते. ठीक आहे.
यू हॅव टू चेक युअर कॅल्शियम लेवल. बॅकएक्स वगैरे सगळं जे आहे ते तुम्हाला हे सगळं बघायला लागेल. हेअर लॉसचं एक कारण कमी कॅल्शियम पण होऊ शकतं. नेक्स्ट, जे काही पण व्हाईट दिसेल, जे काही पण ग्रीन दिसेल, त्याचे सगळ्या कॅल्शियम रिच फूड असते. ऑल ड्राय फ्रूट्स आर कॅल्शियम रिच फूड्स. ठीक आहे. नेक्स्ट, विटॅमिन डी डेफिशियन्सी. शी इज कवर्ड इट व्हेरी वेल. तुम्हाला जर खोकला थांबत नाही आहे, चेक युअर विटॅमिन डी लेवल. 100% इंडियन्स आर विटॅमिन डी डेफिशियंट. 100. ठीक आहे. आपण डेफिशियंट आहे. वर्षांना एकदा 6 आठवड्याचा कोर्स घ्यायचे आपल्याला, त्याचे कोई ऑप्शन नाही आहे. ठीक आहे. कॅन्सर. मी MD पिडियाट्रिक्स नंतर कॅन्सरमध्ये जायचं जे माझं रस्ता होतं, कारण की माझ्या बाबाला कॅन्सर डिटेक्ट झालं होतं, बोन कॅन्सर. आणि मी MD पिडियाट्रिक्स, माझे हस्बंड MD फिजिशियन, माझा भाऊ MS ऑर्थोपेडिक, माझी भाभी MS ENT. आम्ही चौघींना काहीच माहिती नव्हती कॅन्सरबद्दल. वी वर डबल ग्रॅज्युएट्स फ्रॉम व्हेरी गुड युनिव्हर्सिटी. आम्हालाच माहिती नाही. म्हणजे मी असं मला वाटलं की नॉर्मल लोकांना तो बिलकुलच माहिती नाही आहे. ठीक आहे. हां, कुठले तरी सूज आली, तुमची नानी अमस्ती गाठ आहे, पण ते मोठी मोठी होत चालली, की फॉर अ व्हेरी लॉंग टाईम इट इज द सेम. प्लीज शो टू अ डॉक्टर. ठीक आहे. कुठला रक्तस्राव नॉर्मल नसतो. रक्तस्राव नॉर्मल गोष्टी नाही आहे. नाकातून, कानातून, जिभातून, थुकींतून, युरिनमध्ये, स्टूलमध्ये रक्तस्राव नॉर्मल नसतो. यू नीड टू कॉन्टॅक्ट अ डॉक्टर इमिडिएटली. फार्मसी नाही, डॉक्टर. ठीक आहे. तुम्हाला वेट लॉस न विचारता, नाही काही करता तुमचे कपडे ढिल्ले पडते, वेट लॉस होतो आहे तुम्हाला माहितीच नाही, डोंट बी व्हेरी हॅपी. यू नीड टू सी अ डॉक्टर. पेन, कुठलंही पेन नॉर्मल नसतो. पेन थोड्या वेळाने गेलं, चांगलं गोष्टी, पण ते सतत राहतो आहे आणि तुम्हाला माहितीच नाही. आणि कुठलीही क्रोसिन घेतल्यानंतर डोलो 65 कॅडबरी जेम्स नाही आहे. ठीक आहे. त्यांना असं पॉप करू नको. डोलो 65 लिव्हरमध्ये मेटाबॉलाइज्ड होतो आणि तुम्ही जितकी डोलो 65 घेणार तितकी लिव्हरवर सूज येते. ठीक आहे. तर त्याला जॅमसारखा असं 2 तासांना असं नको करू. दॅट इज अ व्हेरी स्ट्रॉंग ड्रग. ठीक आहे. कफ डॉक्टर शुभदाने कवर केलेलं आहे. अल्सर, पोट फुगणं, गिळताना त्रास होणं, तुमची जे नियमित टॉयलेटची टाईम होती ते आता कॉन्स्टिपेशन झाले, लूज मोशन झाले आणि हे सगळं चालू जे 15 दिवसपासून, ब्रेस्ट चेंजेस होणं आणि काहीतरी नवीन तिल आणणं. तुम्हाला 5 तिल आहे पण अचानक 15 झाले, की जे 5 तिल आहे ते साईजला मोठे मोठे चाले. दॅट इज द फर्स्ट साईन ऑफ स्किन कॅन्सर. ही तुम्हाला स्लाईड तोंडपाठ पाहिजे, ही तुम्हाला स्लाईड सगळ्यांना सांगायचे आणि ही तुम्हाला अवेअरनेस स्प्रेड करायचे. ठीक आहे. नेक्स्ट, आता टिप्स, माझा फेवरेट पार्ट. सगळे बायकांनी, सगळे मुलींना स्वतःची मंथली ब्रेस्ट टेस्ट करायचे. तुम्ही बसलेला आहे तो पण मी बोलणार, कारण की तुम्हाला घरी जाऊन ते सांगायचे. ठीक आहे. दिस इज नॉट समथिंग न्यू. तुम्ही फक्त मंथली ब्रेस्ट सेल्फ एक्झामिनेशन टाकलं ना तर गुगलवर असं लगेच 0.04 सेकंडमध्ये ही स्लाईड येणार. ठीक आहे. पिरियड्स नंतर 1 आठवड्यानंतर करायची ही टेस्ट. उभा राहून आरशासमोर करायचे आणि एकदा झोपताना करायचे. ठीक आहे. स्वतःला बघायचे, दोघी ब्रेस्टला बघायचे की साईज सेम आहे की नाही, लेफ्ट राईट सगळे सेम आहे की नाही, सगळं पोर्शनला क्वाड्रंट करून लेफ्ट राईट, अप्पर लेफ्ट, अप्पर लोअर लेफ्ट सगळं करून बघायचे. डाऊन साईडला जायचे, उपर नीचे बघायचे. तिचा एक व्हिडिओ आहे, मी मॅडमला फॉरवर्ड करेल, ते तुम्हाला ऑफिस ग्रुपला फॉरवर्ड होणार. ठीक आहे. जर तुम्हाला मासेस की लंपसारखा, गाठीसारखा फील होत असेल तर एकदा डॉक्टरांना दाखवा. नॉर्मल असतं असं नको करू. ठीक आहे. आणि ते फक्त ब्रेस्ट नाही, तुमची बगल आणि ही सगळं मसल्स पण बघायचे. कधी कधी ते गाठी इथे आधी येतं नोड्सला, नंतर ते ब्रेस्टला येतं. प्रत्येक महिन्याला तुम्हाला ही एक्सरसाइज करायचे. मी माझ्या कॅलेंडरमध्ये अलार्म ठेवलेले की ही तारीख ही हिच्यामध्ये मला ही करायचेच. ठीक आहे. नेक्स्ट, ॲन्युअली हेल्थ चेकअप करायचेच तुम्हाला. सगळ्यांनी ब्लड प्रेशर ॲटलीस्ट मंथली, 6 मंथली, 3 मंथली करायचे. फिजिकल एक्झामिनेशन, तुमच्या बॉडी मास इंडेक्स फोन कॅल्क्युलेट करतो, फक्त तुम्हाला डिजिट्स टाकायचे. विजन, डेंटल, कोलेस्ट्रॉल, डायबिटीज आणि HIV स्क्रीनिंग. जर तुम्ही इम्युनोसप्रेस्ड आहे तर सर्वायकल स्क्रीनिंग. ठीक आहे. पूनम पांडे.
सगळ्यांना माहिती. ठीक आहे. जर तुमची मूल बॉय आणि गर्ल 9 to 14 इयर्समध्ये आहे त्यांना प्लीज वॅक्सिन द्या. जर तुमची एज 45 इयर्समध्ये असेल तर प्लीज तुम्ही वॅक्सिन घे. तुम्हाला 1 डोज आहे, 9 to 14मध्ये 2 डोज आहे. इट प्रिव्हेंट्स सर्वायकल कॅन्सर अँड टेस्टिक्युलर कॅन्सर. इट इज नॉट ओन्ली फॉर वुमेन. जर तुम्हाला लागेल तर मी वॅक्सिनेशन ड्राईव्ह सोनाई ग्रुपमध्ये चालू करून तुम्हाला सगळ्यांना देऊन टाकू. बेस्ट. मॅमोग्राम, जर तुमची ब्रेस्ट कॅन्सरची हिस्ट्री लांब रिलेशनमध्ये पण आहे तर तुम्हाला वर्षांना एकदा मॅमोग्राम करायचे. इट इज नॉट अन एक्सपेन्सिव्ह टेस्ट. वर्षांना एकदा करायला काही हरकत नाही आहे. नेक्स्ट, इन्शुरन्स. दिस इज माय मेन टॉपिक. सगळ्यांनी इन्शुरन्स करायला पाहिजे. फर्स्ट थिंग, त्यांनी कॅन्सर इन्शुरन्समध्ये घ्यायचे. तुमचा प्रीमियम जर 563 रुपीजचा असेल तर 570 ॲडिशनल 5 to 10 रुपीजमध्ये तुम्हाला कॅन्सर कवर भेटतो. ते कॅन्सर कवर भेटताना तुम्हाला एक नीचे जे एकदम छोटे अक्षरामध्ये लिहिलेलं असतं ते वाचायचे आणि त्यांना सांगायचे त्यांनी ऑल स्टेजेस ऑफ कॅन्सर कवर करायला पाहिजे. काही इन्शुरन्स फक्त फर्स्ट स्टेज आणि सेकंड स्टेजेस कवर करतो. तुम्हाला माहिती नसते आणि ते तुम्हाला सांगणार पण नाही. ठीक आहे. तो तुम्हाला इन्शुरन्स असं करायचे की दॅट विल कवर एनी ट्रीटमेंट. कधी इन्शुरन्स असं म्हणतो की फक्त आम्ही किमो करू, रेडिएशन आणि सर्जरी नाही करणार. असं नाही. ऑल ट्रीटमेंट मोडॅलिटीज अँड ऑल स्टेज ऑफ कॅन्सर. तुमच्या घरी कॅन्सर नाही म्हणजे तुमच्या घरी कॅन्सर होऊ शकत नाही असं नाही आहे. माझ्या घरी कोणाला कॅन्सर नाही आहे, नाही होतो, नाही आहे, पण माझ्या बाबाला होतो कॅन्सर. ठीक आहे. कॅन्सरला काहीच आत्ता हे नाही आहे की फॅमिली हिस्ट्री व्हायला पाहिजे. दॅट इज नॉट द ट्रूथ अबाउट इट. इन्शुरन्स करायचे. मला माहिती. आणि ते पिचकूच्या इन्शुरन्स नको करू 1-2 लाखामध्ये. ठीक आहे. 1-2 लाखामध्ये तुमचं निदान पण नाही होणार. अच्छा खासा 10-12 लाखाचा इन्शुरन्स करा जे पूर्ण ट्रीटमेंट कवर करेल. कारण की प्रीमियममध्ये तुम्हाला फक्त एक्स्ट्रा 13, 40 की 50 रुपीज भरावा लागणार आहे. ठीक आहे. टॉक टू युअर नातेवाईक आहे ना इन्शुरन्स एजंट, त्यांना पकडा. ते तुम्हाला एकदम प्रॉपर इन्शुरन्स करेल. जे एज अ क्लेरिकल पोस्टला असेल ना ते तुम्हाला सगळं सांगणार नाही. ठीक आहे. आणि ते इन्शुरन्स असं व्हायचे की डायग्नोसिसच्या वेळ तुमच्या डायग्नोसिसमध्ये जेवढं टेस्ट झालं आहे ते पण कवर करायला पाहिजे. नॉट आफ्टर डायग्नोसिस. कारण की तुमची डायग्नोसिसपर्यंतच टेस्ट 1-2 लाखमध्ये पोहोचणार आहे. ते तुम्हाला सगळं ऐकणार लागणार आहे. तुमचं कॉर्पोरेट इन्शुरन्स असेल की पर्सनल इन्शुरन्स असेल. आणि जर तुमचं बाळ छोटं पण असेल, एव्हरी चाइल्ड आफ्टर 45 days इज कवर्ड विथ इन्शुरन्स. तर त्यांना पण कवर करा. ओके. नेक्स्ट, पाणी. बॉटल ठेवली आहे तिकडे. आपण महाराष्ट्रीयन माणूस असं आहे ना की पाणी पाहिजे की चहा पाहिजे, आम्ही चहा घेणार. कमी साखरची पण आम्ही चहा घेणार. अर्धा तास नंतर आम्ही परत चहा घेऊ. नंतर दुसरी पाहुण्याकडे जाणार, आम्ही चहा घेणार. पाणीचा एक सिम्पल रूल आहे. जर माझा वेट 60 kg असेल तर डिवायडेड बाय 2 मतलब म्हणजे 3 लिटर्स पाणी मला फ्लुईड लेवल घालायला पाहिजे. तुम्ही सगळे टॉयलेट यूज करताय, सगळे फ्लश करताय ना, तो फ्लश करा ना स्वतःला बॉडीला पाणी पिऊन. तुमचे टॉक्सिन्स, केमिकल्स, अनडायजेस्टेड एन्झाईम्स कसं बाहेर जाणार जर तुम्ही पाणीच नाही पिला तर. दॅट इज इम्पॉसिबल. या तुमचे स्किनचे प्रॉब्लेम्स, तुमचे कॅन्सरचे प्रॉब्लेम्स, तुमचे रेस्पिरेटरीचे प्रॉब्लेम्स, तुमचे गायनॅकचे प्रॉब्लेम, तुमचे थायरॉईडचे प्रॉब्लेम. वन सिम्पल सोल्युशन, वॉटर. आणि आपण पाणी पित नाही. आपण बॉटल आणतो मिल्टनची, ग्रीन कलरची. प्लास्टिकची बॉटल नाही वापरत, कॅन्सर होतो. आम्ही स्टीलची बॉटल वापरतो. जशी बॉटल घरी येते, ऑफिसला येते तशीच परत जाते. आणि घरी जाताना जसं की डब्बं उरलेलं असं प्लांट्सला देतो. प्लांट्स खूप ग्रीन आहे, आपण ग्रीन नाही आहे. तुमचं वेट लॉस, तुमची स्किन, तुमचे हे सगळं डाग सगळं मेन्सना इथे असतो ना डाग, हे सगळं डाग जातो. हे सगळं ड्रिंक वॉटर. यू विल नॉट नीड हेल्थ सेमिनार, आय एम टेलिंग यू. आणि नुसतं पाणी नाही, तुम्ही ताक पी, दही खा, उसाचा रस पी, ते सगळं करा. पण पाणी तो पाहिजे ना. आपण पाणी म्हणजे सकाळी 1 कप चहा आधी आणि मग जेवणानंतर आणि मग डिनरनंतर. दॅट इज वॉट 200, 300, 500 ml पाणी पितोय. बॉडी कसं करणार? ते फॅटच करणार नाही, ते फ्लश आउट नाही होते. ते
पाणी पिया यार. दिस इज सच अ सिम्पल सायन्स की पाणी. मला एक स्लाईड बनावं लागली आज. नेक्स्ट. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, मला फक्त हेच सांगायचं आहे की फक्त चपाती नाही, ज्वाराची भाजी, भाकरी, बाजराची भाकरी, ते सगळं ठीक आहे. रागी, आता मिलेट्स इयर करतोय आपण. मोदीजीने सगळं मोदी करणार, तर बाकीची सरकार काय करणार? मतलब त्याला किती करावा लागणार आहे आता. ठीक आहे. फ्रूट्स आपण खातोय, बाकी सगळं आपण खातोय, पण मिलेट्सवर थोडंसं. नेक्स्ट. एनी क्वेश्चन्स यू हॅव? आता मला एक सांगायचं आहे की मी पिडियाट्रिक हेमेटो ऑन्कॉलॉजिस्ट आहे, पण आम्ही खूप सारे मॅडमसारखा नाही, पण आम्ही आमच्या लेवलला खूप सारे काम करतो आहे. आम्ही ज्युपिटरमध्ये फ्री ट्रान्सप्लांट, अच्छा बोन मॅरो ट्रान्सप्लांटबद्दल, जसं बॉलिवूडमध्ये दाखवलं की रातोरात किडनी काढता आणि दुसऱ्यांना देता, असं होत नाही. ठीक आहे. त्याची खूप सारी टेस्ट असते. ठीक आहे. लिव्हर ट्रान्सप्लांट, किडनी ट्रान्सप्लांट, दिस आर ऑल ट्रान्सप्लांट्स विच वी डू. सगळं ट्रान्सप्लांट्स एक स्कीममध्ये बसतो. जे 25 लाख 22 लाख जे असते ना, ते कोई पेशंट पे करू शकत नाही. अंबानी स्वतः पण आला, तर त्याला एक टाईमला 25 लाख द्यायला काहीतरी सरकारचा पण नियम लागणार आहे. ठीक आहे. तर एव्हरी हॉस्पिटल इज कवर्ड विथ चीफ मिनिस्टर फंड आणि वेगळे वेगळे NGOs कडून. ठीक आहे. दुसरी एक गोष्ट, मी ही सगळं खूप आणखीन पार्ट्समध्ये बघितलं आहे की नातेवाईकमध्ये लग्न होतं. नातेवाईकमध्ये लग्न व्हायचे ते तुमची, दॅट इज युअर डिसिजन. मी तिच्याबद्दल काय बोलणार नाही. पण लग्नाच्या आधी जसं तुम्ही कुंडली मिळवताना किती गुण मिळतो आहे, ते गुण 36 मिळत असेल, 2 मिळत असेल की 5 मिळत असेल, तुम्ही भांडणार आहे. ठीक आहे. असं नाही आहे की ते 30 मिळलं तर तुम्ही भांडणार नाही आहे, ते भांडणार आहे. पण लग्नाच्या आधी एक थॅलेसिमियाची टेस्ट असते. ठीक आहे. ते करायला लागणार आहे. ठीक आहे. जर तुम्ही थॅलेसिमिया मायनर आहे आणि तुमच्या नेक्स्ट पर्सन पण थॅलेसिमिया मायनर असतो, तो असं नको सांगू की ते सोनाईमध्ये आम्ही एक लेक्चर ऐकलं, आम्ही लग्न करू शकत नाही. गेट मॅरिड, डोंट मेक मी द रिझन ऑफ युअर ब्रेकअप. ठीक आहे. पण प्रेग्नन्सीच्या वेळेस एकदा हेमॅटॉलॉजिस्टला भेटा. ठीक आहे. ब्लड ग्रुप सेम असते, तो काही प्रॉब्लेम नाही आहे. यू कॅन गेट मॅरिड. ब्लड ग्रुपमध्ये काही प्रॉब्लेम होऊ शकत नाही. आणि सगळी ठिकाणी आम्ही ज्युपिटरमध्ये पिडियाट्रिक ट्रान्सप्लांट्स फ्री ऑफ कॉस्ट करतो आहे. थॅलेसिमियाचे आमचे बरेच सेंटर्स आहे, तिच्यामध्ये आम्ही फ्री ऑफ कॉस्ट, नगरमध्ये एक आहे, तिकडे आम्ही 250 मुलांना फ्री ऑफ कॉस्ट सगळं ट्रीटमेंट देतो आहे. इथे 65 मुलांना देतो आहे. आमची एक दुसरी संस्था आहे दीपस्तंभ म्हणून, जे आम्ही युजवेंद्र महाजन बरोबर करत आहे. ते आम्ही त्याचे 2 सेंटर्स आहे, पुणे आणि जळगावमध्ये. तुम्हाला गुगलवर अथवा इंस्टाग्रामवर पण भेटेल. तिच्यामध्ये आम्ही जे पण ऑर्फन आहे, ट्रान्सजेंडर आहे, डिसेबल्ड पर्सन आहे, ठीक आहे, त्यांना आम्ही UPSC MPSCची तयारी करायला त्याला हे करतो आहे. तिकडे 2 सेंटर्सला राहायची सवय, खाण्याची सवय, एज्युकेशन इज फ्री, कम्प्युटर सिलेबस इज फ्री, एव्हरीथिंग इज फ्री. तुम्हाला जर कोणीतरी माणूस माहिती आहे ज्यांना हे सगळं पाहिजे, तो प्लीज गिव्ह देम आवर कॉन्टॅक्ट नंबर, वी विल हेल्प देम. ठीक आहे. आणि जर तुम्हाला काही रक्ताचा प्रॉब्लेम आहे, तुमच्याकडे सगळ्यांचा नंबर आहे, तुम्हाला माहिती मी कुठे बसते, तुम्ही कधी पण फ्रीमध्ये ये, आम्ही तुम्हाला करतो. मनी इज नॉट एन इश्यू. आमच्याकडे स्कीम्स, NGOs वगैरे अवेलेबल आहे. चाइल्डहूड कॅन्सर एकदम रेअर एंटिटी नाही आहे. माझ्याकडे 5 दिवसाची मुली आहे जिला ब्लड कॅन्सर आहे, आणि 17 वर्षाच्या पण मुलं आहे ज्यांना किडनी कॅन्सर आहे. त्याला काही वय नाही आहे, त्याला काही सिम्पटम्स नाही आहे, त्याचं काही कारण नाही आहे, पण ब्लड कॅन्सर, चाइल्डहूड कॅन्सर्स आहे. त्याच्या अर्ली सायन्स अँड सिम्पटम्स माझी स्लाईड्समध्ये नाही आहे, पण मी तुम्हाला फक्त सांगणार अवेअरनेससाठी की 14 दिवसचे वर पण ताप येतो आहे, आणि ताप येण्याचं काहीच कारण नाही आहे. रक्तस्राव होतो आहे, कुठेतरी सूज येते आहे. माझ्याकडे बरेच पेशंट असं आलं आहे की स्नान करत होतं आणि आईला पोटामध्ये काहीतरी हार्ड वाटलं, आणि आम्ही तिला सोनोग्राफी केलं, अँड दॅट वॉज अ किडनी कॅन्सर. ठीक आहे. पण किडनी कॅन्सरचा उपचार टाटामध्येच होत असं नाही आहे. वी आर डुईंग इट एट ज्युपिटर. आमच्याकडे 12 NGOची स्कीम आहे. एक भीमाशंकर म्हणून पेशंट आलं होतं, त्याने आम्ही न्यूरोब्लास्टोमा किडनीचं कॅन्सर डिटेक्ट केलं. फक्त डायग्नोसिसच्या पर्यंत 20,000 ते 25,000चे खर्च त्यांनी केले. त्याच्यानंतर 12 लाखाचे सर्जरी, रेडिएशन, ट्रान्सप्लांट सगळी हॉस्पिटलने केलेलं आहे. तो कॉस्ट इज नॉट एन इश्यू. पण हे सगळं तुम्ही जे आज ऐकलं ना, ॲटलिस्ट तुम्ही 2 लोकांशी डिस्कस करा, का असं आम्ही ऐकलं आहे. तुमचं हे डिस्कशन पुढे जाऊ कोणाला मदत करेल.
ठीक आहे, थँक्यू.